आता ता वाजवताना मेन फोकस काय आपला, एक तर ही करंगलीची जागा जी आहे ती इकडं पण नको आणि वरती पण नको, हे मध्ये वाजतो. मध्ये वाजल्यानंतर पहिली गोष्ट प्रॅक्टिस काय करायची, आपल्याला हात ठेवून वर काढायचा आहे. म्हणजे आपण जे करतो वाजवतो तो हात ठेवून असा आला पाहिजे. म्हणजे आधीच या पोझिशनने आधीच नाही जायचं वाजवताना, तर ते आस येणार तुम्हाला. पण ते वाजवताना ही करंगळी राहिली पाहिजे त्याच्यावर. ही 3 बोट टच नाही झाली पाहिजे. नाही होणार, ती नाही होणार. असं आहे. सो तो एवढा तो राहायला, जेंटली टच राहायला पाहिजे. असं आहे का दाबल्यानंतर पण त्याची आस कमी होणार आहे, असा केला तरी त्याचा ब्लर होणार आहे, तो वरती लागणार आहे. तर तो त्याला असा पण त्याला टाइम द्या. म्हणजे एकदम नाही वाजणार तो, तुम्हाला असंच नाही कळणार. त्याची आस काय, त्याची ही जे आवाज नाद आहे तो आला पाहिजे. हा, पण ती करंगळी लागून राहिली पाहिजे. वाजवा. हा हा, आता वाजवताना इथं वाजलं पाहिजे हात, म्हणजे कोपरा सरळ ठेवा. हा वाजवा. हा हा, पण तो लागून राहिला पाहिजे. बघा तो परत लागून पण फायदा नाही, तो डबल आवाज येईल. एकदा लागून राहिला का राहिला, असं आहे. हा आवाज डबल लागला. हा, मग ते प्रॅक्टिस नाही येणार. तो समजला. पहिला हात एवढा स्प्रेड नका करू, नॉर्मल हात ठेवा. नॉर्मल हात ठेवून त्याला हा, पण ती करंगली लागून राहिली पाहिजे. हा पॉइंट लागून राहिला पाहिजे. हा येईल. आता तुम्ही वाजवता, तुम्हाला आस कधी येणार, करंगली लागून राहील तेव्हा. आस तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे.